नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला. होमगार्ड भरती 2024 तर्फा 21 जिल्ह्यांची होमगार्डची जाहिरात आलेली आहे. 21 जिल्ह्यात होमगार्डची भरती निघालेली आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांची सुद्धा आज किंवा उद्यापर्यंत या ठिकाणी जाहिरात येणार आहे. तर 21 जिल्ह्यांच्या होमगार्डची ज्या विद्यार्थी मित्रांनो जाहिरात आलेली आहे, तर कोणकोणत्या जिल्ह्याची जाहिरात आली हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार. कोणत्या तारखेपासून या ठिकाणी फॉर्म भरणे चालू होणार आहे या नवीन जिल्ह्याचे, याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहिला जिल्हा जो आहे तो आहे या ठिकाणी सातारा. 15 जुलै 2024 पासून फॉर्म सुरू झाले आहे. दुसरा जिल्हा आहे नांदेड. 25 जुलै 2024 पासून सुरू झाले फॉर्म. रत्नागिरी जिल्हा आहे 25 जुलै पासून सुरू झाले. जळगावचे सुद्धा 25 जुलै 2024 पासून सुरू झाले. चंद्रपूर जिल्ह्याचे सुद्धा 25 जुलै 2024 पासून फॉर्म भरणे सुरू झाले. यवतमाळ जिल्ह्याचे सुद्धा 26 जुलै 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुद्धा 25 जुलै 2024 पासून फॉर्म सुरू झाले. धुळे जिल्ह्याचे सुद्धा 25 जुलै 2024 पासून फॉर्म सुरू झालेले आहे. हिंगोली जिल्ह्याचे सुद्धा 25 जुलै 2024 पासून फॉर्म सुरू झालेले आहे. अमरावती जिल्ह्याचे सुद्धा 25 जुलै 2024 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि बीड जिल्ह्याचे सुद्धा 26 जुलै 2024 पासून फॉर्म सुरू झालेले आहे. त्यानंतर पहा धाराशिव जिल्ह्याचे सुद्धा 25 जुलै 2024 पासून फॉर्म सुरू झाले आणि आता नवीन जिल्हा तुम्ही बघू शकता. वाशिम जिल्ह्याचे सुद्धा 26 जुलै पासून झाले आणि भंडाऱ्याचे सुद्धा 26 जुलै 2024 पासून फॉर्म भरणे सुरू झाले. आता नवीन जिल्हे पहा तुम्ही, तर नंदुरबार जिल्ह्याची भरती निघाली आहे. 26 जुलै 2024 पासून फॉर्म सुरू झाले आणि शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे. त्यानंतर पहा गडचिरोली जिल्ह्याचे 25 जुलै 2024 पासून नवीन फॉर्म भरणे सुरू झाले आणि शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे. त्यानंतर रायगड जिल्हा आहे. तर रायगड जिल्ह्याचे जे फॉर्म आहे हे 26 जुलै 2024 पासून सुरू झाले आणि शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे. तर हे नवीन जिल्हे, तर मी तुम्हाला कालपासून सांगत आलो की एवढ्या जिल्ह्याची जागा लवकरच निघणार आहे म्हणून, आज नाही तर उद्या तर निघाल. त्यानंतर पहा लातूर जिल्हा. तर लातूर जिल्ह्याचे 26 जुलै 2024 पासून फॉर्म भरणे सुरू होणार आहे. तर या ठिकाणी 16 ऑगस्ट 2024 पर्यंत चालणार आहे. त्यानंतर पुणेचे सुद्धा निघाले आहे. पुणेचे सुद्धा 26 जुलै 2024 पासून सुरू झाले आणि शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2024 आहे. त्यानंतर सांगली जिल्हा आहे. सांगली जिल्ह्याचे जे फॉर्म आहे हे 25 जुलै 2024 पासून सुरू झाले आणि शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्याचे 26 जुलै 2024 पासून या ठिकाणी सुरू झाले आणि शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे. तर या नाशिक जिल्हा बघू शकता. नाशिक जिल्ह्याचे 26 जुलै 2024 पासून फॉर्म सुरू झाले आणि शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे. ठीक आहे. तर आता कोणकोणत्या पोलीस स्टेशनमध्ये किती जागा रिक्त आहे ते तुम्हाला दाखवतो. तर नाशिक जिल्हा आपण या ठिकाणी बघणार आहे. तर बघू शकता या ठिकाणी नाशिकचं मी या ठिकाणी क्लिक केलं तर नाशिकमध्ये तुम्ही बघू शकता किती जागा आहे. तर ही नाशिक जिल्ह्याची संपूर्ण जाहिरात आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही नाशिकमध्ये किती जागा आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी. नाशिक शहर झाला, पंचवटी, त्याचबरोबर सरकारवाडा, म्हसरूळ, गंगापूर, भद्रकाली, सातपूर, मुंबई नाका, अंबड, इंदिरानगर, त्याचबरोबर इगतपुरी, वाडीवरे, घोटी, त्याचबरोबर सिन्नर, MIDC, वावी, निफाड, सायखेडा, लासलगाव. तर एवढ्या जागा या ठिकाणी. त्यानंतर आपण सांगली जिल्हा बघूया. तर सांगली जिल्ह्यामध्ये तुम्ही या ठिकाणी पहा. तर सांगली जिल्ह्यामध्ये जे जागा तर पहा, सांगली झाला, बुधगाव झालं, तासगाव, आष्टा, मिरज, मालगाव, शिराळा, इस्लामपूर, वाटेगाव, कुरळप, त्याचबरोबर इटकरे, त्याचबरोबर कासेगाव, त्याचबरोबर कडेगाव, त्याचबरोबर आटपाटी, त्याचबरोबर विटा, जत, शेगाव, कवठे महांकाळ. तर एवढे या ठिकाणी रिक्त जागा या ठिकाणी पोलीस स्टेशनचा. त्यानंतर तुम्ही पुणे जिल्हा या ठिकाणी बघू शकता. तर हे पुणे जिल्ह्याची संपूर्ण जाहिरात आहे. तर पहा पुणे जिल्हा या ठिकाणी पहा जागा ज्या रिक्त आहे तर ह्या बघू शकता. बारामती या ठिकाणी टोटल 101 जागा आहे. पुण्यामध्ये भरपूर जागा आहे. पुरुष उमेदवारांच्या या ठिकाणी 82 जागा आहे. महिला उमेदवारांच्या 19 आहे. भोरमध्ये 56 जागा आहे टोटल. दौंडमध्ये 8 आहे. घोडेगावमध्ये 41 आहे. इंदापूरमध्ये जे या ठिकाणी 33 जागा आहे. जुन्नरमध्ये 69 आहे. खेडमध्ये 299 जागा आहे. लोणी काळभोरमध्ये 85 जागा आहे. पौंडमध्ये 77 जागा आहे. पुणे शहरमध्ये 580 जागा आहे. सासवडमध्ये 100 जागा आहे. शिरूरमध्ये 83 जागा आहे. उरळी कांचनमध्ये बघू शकता तुम्ही 98 जागा आहे.
वडगाव मावळ या ठिकाणी बघू शकता तुम्ही 160 जागा आहे. वालचंदनगर या ठिकाणी 90 जागा आहे. टोटल 1800 जागा आहे. तर सर्वात जास्त जागा ज्या आहे पुणेमध्येच आहे, एक लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्ही लातूरमध्ये बघू शकता. तर लातूर होमगार्डमध्ये किती जागा रिक्त आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर पहा लातूरमध्ये ज्या जागा खाली आहे तर पहा या ठिकाणी तुम्ही, तर टोटल 69 जागा लातूरमध्ये, महिला उमेदवारांसाठी 26, पुरुष उमेदवारांसाठी 43. लातूरमध्ये सुद्धा भरपूर जागा आहे. औसामध्ये टोटल 7 जागा आहे. त्याचबरोबर अहमदपूरमध्ये 8 जागा आहे. त्याचबरोबर निलंगामध्ये 45 जागा आहे. उदगीरमध्ये 14 जागा आहे. टोटल 143 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर तुम्ही रायगड या ठिकाणी बघू शकता. रायगड, तर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी जागा तुम्ही बघू शकता कुठे किती आहे तर बघू शकता. अलिबागमध्ये सुद्धा जागा आहे. पेनमध्ये सुद्धा आहे. पनवेलमध्ये आहे. कर्जतमध्ये आहे. नेरळमध्ये आहे. चौकमध्ये आहे. मुरुडमध्ये आहे. पालीमध्ये आहे. रोहामध्ये आहे. म्हसळामध्ये आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता तळा, त्याचबरोबर माणगाव, त्याचबरोबर महाड, पोलादपूर, उरण या ठिकाणी जागा रिक्त आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता गडचिरोली, तर गडचिरोली तुम्ही बघू शकता या ठिकाणी. गडचिरोली या ठिकाणी क्लिक केलं मी, तर गडचिरोलीमध्ये ज्या जागा आहे तर त्या या ठिकाणी, तर या ठिकाणी पहा गडचिरोलीमध्ये गडचिरोली आहे, धानोरा आहे, त्याचबरोबर चातगाव आहे, आरमोरी आहे, त्याचबरोबर देसाईगंज आहे, कुरखेडा आहे, पुराडा आहे, कोरची आहे, मालेवाडा आहे, बेळगाव आहे. त्याचबरोबर चामोर्शीमध्ये बघू शकता. चामोर्शी आहे, घोट, मुलचेरा, आष्टी. त्याचबरोबर अहेरीमध्ये बघू शकता तुम्ही एटापल्ली, भामरागड, अहेरी, रेपनपल्ली, जिमलगट्टा. त्याचबरोबर सिरोंचा मध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी सिरोंचा झालं, असर अली झालं. तर या ठिकाणी जागा रिक्त आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी नंदुरबार जिल्हा आहे. तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी, नंदुरबार मध्ये ज्या जागा आहे तर बघू शकता तुम्ही, ही संपूर्ण जाहिरात आहे नंदुरबार जिल्हा होमगार्डची. तर या ठिकाणी जागा तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर नंदुरबारमध्ये ज्या टोटल जागा आहे तर पहा, नंदुरबारमध्ये पुरुष उमेदवारांच्या 14 जागा आहे, महिला उमेदवारांच्या 9 जागा आहे. तर टोटल 23 जागा आहे. शहादामध्ये 15 जागा आहे पुरुष उमेदवारांच्या, महिला उमेदवारांच्या या ठिकाणी 1 जागा आहे. तर टोटल 16 जागा आहे. त्याचबरोबर अक्कलकुवामध्ये पुरुष उमेदवारांच्या 16 आणि महिला उमेदवारांच्या 4 जागा, टोटल 20 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर तळोदामध्ये बघू शकता पुरुष उमेदवारांच्या 9 जागा आहे, महिला उमेदवारांच्या 2 जागा आहे, टोटल 11 जागा आहे. त्याचबरोबर नवापूरमध्ये बघू शकता पुरुष उमेदवारांच्या 9 जागा आहे आणि महिला उमेदवारांची जागा नाही, तर टोटल 9 जागा या ठिकाणी आहे. तर टोटल पुरुष उमेदवारांचे 63 आहे आणि महिला उमेदवारांच्या 16 आहे. टोटल या ठिकाणी 79 जागा या ठिकाणी आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बाकीच्या जिल्ह्यांचे जे भरती आहे तर आज नाही तर उद्या या ठिकाणी सर्व जिल्ह्यांच्या जे आहे जाहिरात येणार आहे. जेवढे पण आता बाकीचे जिल्हे राहिले, ठीक आहे, मुंबई झालं, जेवढे पण पालघर वगैरे झालं, ठीक आहे, जेवढे पण बाकीचे जिल्हे राहिलेले आहेत तर त्या जिल्ह्यांचं जे ग्राउंड आहे, जे जाहिरात आहे तर हे आज नाही तर उद्या येणार आहे. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. होमगार्ड भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.